माये तुला जे पैया वडगी माये मामाई वडगी माये आसाबाई वडगी माये रत्नाबाई वडगी माये वडग हाडकी हाडकी इथं खाव नाही इथंच माझलं का काय तुला पैल अगं बाई तुला गो बाई तुला गो बाई तुला मुरगुंडा बोईल मुरगुंडा बोईल अगं बाई तुला मुरगुंडा बोईल मुरगुंडा बोईल बाई तुला मुरगुंडा बोईल तुला मुरगुंडा बोईल ये पपिया तुला ये पिंट्या तुला मावशी तुला हे सोन्याच्या तुकड्या तुला हे नथवाले मावशी तुला हे गोऱ्या पान परा तुला मुरगुंडा बोईल गबाई तुला मुरगुंडा बोईल गबाई तुला मुरगुंडा बोईल सोनियाची आई माडगी अमाई दिप्याची आई माडगी अमाई राव्याची आई माडगी अमाई इजेची आई माडगी अमाई बुवाची आई माडगी अमाई मास्तरची आई माडगी अमाई चेअरमनची आई माडगी अमाई अध्यक्षाची आई माडगी अमाई खजिनदाराची आई माडगी अमाई सिस्टीमवाल्याची आई माई तुला ठेव पैल अनादिशित नवलाई धानी अनादिशित नवलाई धानी स्वानंद कुरकुलागी म्हणे शकून सांगावयाने प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले बघा इथं सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलं जातं कुंकू पण आता ते कुंकू राहिलं नाही आता निघाले टिकली टिकली तर टिकली नाही तर बाई हुकली तसा नवराही टिकला तर टिकला नाही तर दिला घटस्फोट कुणाला चिंता आहे अहो पूर्वीच्या बाया रुपयाच्या नाण्यावर कुंकू लावायच्या त्या कुंकुवाचं महत्व साधन होतं आई साहेब अरण्यामध्ये सीताबाई राहत होत्या त्याच भांगामध्ये शेंदूर आणि कपाळाला कुंकू लावत होत्या त्याच हनुमंतराय तिथं उपस्थित झाले हनुमंतराय म्हणाले सीताबाई या कुंकुवाचं महत्व काय या शेंदुराचं महत्व काय त्यावेळी सीताबाई म्हणाल्या एवढं महिन्याच्या कपाळाला कुंकू जास्त आणि भांगामध्ये शेंदूर जास्त तेवढं त्याच्या मालकाचं आयुष्य वाढलं जातं तर हनुमंतराय म्हणाले एवढ्या कुंकुवाने आणि एवढ्या शेंदुराने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढत असेल मी सर्व अंगावर शेंदूर ओतून घेईल आणि हनुमंतराय लाड झाले पण आता ते कुंकू राहिलं नाही आता हे शेंदूर राहिलं नाही या कुंकावाल्या गेल्या आता या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला वर्षाला का टिकली गेला बाथरूमला नाथ मला सुंदर वर्णन करतात अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घे म्हणून शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले वाळगे तुला
या वरण्याडीच्या का काय बघती तोंडाकडे मक्क एकी घेऊन एकी अर्धे करून भाकर घेऊन ये कटकट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिना देते दोरा देते डिस्कोचं मनी देते मुरड शेंग देते हे तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते हा लवकर घेऊन ये लवकर घेऊन ये छाई वया वाढ मर्राई वया वाढ रामनाई वया वाढ बोदाई वया वाढ कलंकाई वया वाढ चारुगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्द बोले चौकडी मागा शकुन ऐके आवडी कच्छ मच्छ वराहणाची रुपिडी भक्ता लागे स्तंभ फोडवणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला श्रीमाई ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले श्रीमाई वाढगे बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असतो तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात बुरगुंडा म्हणजे ज्ञान तुला भगवंताच्या त्या दशेवराचा ज्ञान होईल हे नाथ महाराज वार्डातून सांगतात मग काय सांगतात भक्त पुंडलिक कुरकुला देखो मावशी पुंडलिक जर कुरकुला तुमच्या पोटाला जन्माला यायला पाहिजे आता विठेवरचा देव जर 28 युग पंढरपूरला उभा राहायचा असेल त्या पुंडलिकाची सारखी आई वडिलाची सेवा केली पाहिजे म्हणजे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्यांना कोणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा अंधशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा एखाद्या लहान सगळं बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं का तुला काय तुझं घेणं देणं ना थोडं अपसुक सांगून जाईल स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकाच्या लहान सगळं बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं तू मुलगा फक्त एवढंच सांगेल काय सांगेल महिला मंडळ पुरुष मंडळ बाळ गोपाळ बाळाव्रत एवढ्या मोठ्या संख्येत